संक्रांतीचा सण आलेला आहे आणि एकादश पण आहे. त्या निमित्ताने आता घरात साफसफाईला देऊन घेऊ. शेण पण आणलेलं आहे. आधी इथं सारून वगैरे घेऊ बाहेर. इथं तर सारवणं झालं आहे. अजून बाकीचं बाहेर सारवायचं आहे. इथं सारवणं झालं आहे आणि बाहेर पण सारवून घेतली. सर्व तिथपर्यंत सण आलाय. सणाच्या निमित्ताने सर्व साफ करून घ्यावं लागेल. हे सर्व धुवायला काढून घ्यावं लागेल. सणाची तयारी करावं लागेल. सर्व साफ वगैरे करून बेडशीट पण धुवायला काढून घेऊ. खूपच खराब झाले. धूळ वगैरे ते सर्व बाहेरून घरात सर्व धुवून काढावं लागेल. हे सर्व खाली करून बाहेर उन्हात वाळत घातलेले आहेत. हे पण वाळत घालून देऊ बाहेर. सर्व उन्हात टाकून दिलेले आहेत. आता त्यांच्या वरचे कवर खोई वगैरे धुवून काढू. मग पुन्हा टाकून देऊ सर्व. धुवून काढू आता ते वरती पण उन्हात वाळतं. हे सुकस्तोवर ते पण ऊन खातील. यांना सर्वांना धुवून काढू. मग हे सर्व पुसून काढू. इथं घरात धूळ खूप येते. सर्व साफ करावं लागेल. म्हणून ते सर्व बाहेर उन्हात वाळत घातले. काही धुवून पण जातील आणि हे सर्व साफ करणं पण होईल. सगळे कपडे डालते म्हणजे कपडे वाळत घातलेले आहेत. चला आता पुसून काढू. किती धूळ होईल. घरात खूप होते. घरात खूप धूळ येते. कलम साफ करता तरी खूप धूळ आली आहे. हे तर सगळं पुसून काढलं आहे. आता ते वाळे का याच्यावर आणून टाकून द्यायचे गद्दे. भरपूर उन्हात त्यांना झटकून काढू थोडंसं आणि मध्ये घेऊन जाऊ. चला सणासुदीचं नवीन बेडशीट टाकू. नवीन बेडशीट पण टाकून दिलं आहे. चला किचन साफ करायचे आहे. आता किचन साफ करून घेऊ. हे भांडी तर काय वापरते नाही तुम्हाला ना. पुसून घेऊ थोडंसं चांगलं. किती शहाणे माणसं होती ना. किचनला किती भारी फरची बसविली. अजिबात तिच्यावर डागच दिसणार नाही. चला सर्व बाकीचं तर पुसून तर झालं आहे. फरची पुसून घेऊ खाली.
घर साफ झाल्यासारखं. आता शेतकऱ्याचं घर किती साफ केलं तरी त्या ते पसारा राहणारच. तिला जिकडे तिकडे पसारा राहणार. अजून ते बाहेर साफ करायचं आहे. सोफे आणि सोफ्याचे कवर पण लावून दिलेले आहेत. घर तर रेडी झालं आहे. सर्व साफसाफ करणं झालं आहे. सोफ्याचे कवर पण लावून दिले आहेत. आताच घरातले सर्व कामं आवरले आहेत. फरची पुसणं झालेली आहेत. सोफा कवर वगैरे सर्व लावून दिलेले आहेत. आज दिवसभर खूप कामं करावं लागली आहेत. सण आला आहे, एकादशी आली आहे, त्यामुळे सर्व तयारी करायची आहेत. सणाचे तसं पण नाही ठेवू शकत ना आपण. रोजचं चालूनच जातं घाई गडबडीत. सणाची जास्तच तयारी करावी लागते.